भावना, अगं माझ्या घरच्यांना व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं तू एकत्र आणलंस आणि पहिला दिवस बघ काय दणकात साजरा करतोय आपण. तुला काय वाटतं मी काय फक्त हात धरणार आहे तुझा? खरंच भावना, काय सुंदर दिसते सगळं तू. काहीतरीच काय नाही म्हणजे हा सगळा सेटअप मी केलाय म्हणून लगेच मला नारळाच्या झाडावर नका चढवू. तुला काय वाटतं मी मस्करी करतो? हे बघ मी काय बायकोस म्हणून नाहीच बोलत आहे, तर दिसतेस तर दिसते. तुम्ही पण खूप छान दिसताय. हो 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 हो, नवऱ्याचं कौतुक वगैरे आता. बघितलं सिद्धू किती प्रेम करतो भावनावर. तुम्हाला त्यातलं थोडं जरी जमलं असतं तर नशीब माझं. तो त्याच्या बायकोसाठी घरच्यांच्या विरोधात देखील बोलतो आणि तुम्ही काय करता? मान खाली घालून गुगू गुगू. अगं तसं नाही नीलांबरी, अगं माझं पण खूप प्रेम आहे का तुझ्यावर, शपथ. हे असं म्हणून तुम्ही तिथे बसलेत आणि मी इथे. अगं तुला माहिती आहे ना, आपल्या घरी हे असलं सगळं करण्याची परवानगी आहे का? पण प्रेम व्यक्त मला पण करता येतं. हो का? खरंच चॅलेंज करते तुम्हाला. हवं तर ना तसं समजा, निदान त्या निमित्ताने तरी काहीतरी करून दाखवाल. माझ्यासाठी किती छान आहे. थँक्यू थँक्यू सो मच. एक विचारू का? हे सोन्याचं आहे ना? पण ओ ग बाई, सोन्यातच आहे, शपथ. खूप छान आहे. एक मिनिट, मी तुमचा अपमान केलाय, मी चुकलो, अशी माफी माग. बोल. ठीक आहे, मागतो. वेंकी, आरती, मी तुमचा अपमान केल्याबद्दल माफी मागतो. हा पण ते जरा खर्चाचं जरा चुप, एक शब्दही अधिक नाही. ते जे फूल चिरडलेस ना, ते उचल आणि व्यंकीच्या हातात नेऊन दे. उचल. वाह, वाह. तुला कशाला वाईट वाटतंय? त्याच्याच कर्मांची फळं आहेत. वाह, वाह. जे वागलाय ना त्यानंतर काटे टोचणारच. तू नको वाईट वाटून घेऊस. थांबा संतोष दादा. जाता जाता एक गोष्ट ऐकूनच जा का. आई, आजवर तुम्ही माझ्यासाठी आणि वेंकीसाठी लई बोललात संतोष दादांनी, पण आमच्यासाठी संतोष दादांवर राग भरायची आज ही शेवटची वेळ आई. आता बस. वेंकी,
आता आपण आपला व्यवसाय दोघं मिळून एवढा वर न्यायचा ना का कोणाची मान वर करून बघायची हिंमत सुद्धा झाली नाही पाहिजे. काय संतोष दादा, ऐकताय ना? तुम्हाला सांगायला लागली मी. आता ही आरती आणि व्यंकी दोघं मिळून त्यांचा व्यवसाय एवढा मोठा करणार, एवढा वर नेणार, एवढे पैसे कमवून दाखवणार ना का तुम्ही सुद्धा तोंडात बोट घालून बघत बसाल. हा शबूत आहे या आरतीचा. आणि हे जे काही मी बोलायला लागली आहे असं आम्ही दोघांनी जर नाही ना करून दाखवलं तर नावाची आरती नाही मी. अरे हे काय हनी, तू आली सुद्धा? हो, कारण मी लवकर आली हे बघून तू खूप खुश होशील ना म्हणून. हाँ सर आते हो. हाँ ये तुमचं फारसं असं काय मागवलं? बघ. हे माझ्यासाठी? हो. हे बघ, खरं तर तू लवकर आलीस याचा मला प्रॉब्लेम अजिबात नाहीये, पण तू या डिलिव्हरी बॉयच्या आधी आलीस आणि माझं सरप्राईज फुटलं याचं मला वाईट वाटलं. सो स्वीट. थँक्यू सो मच. सर 350 द्यायचे. हा देतो ना बाबा, थांब ना. म्हणजे काय? अरे देवा, यातले पैसे कुठे गेलेत? सकाळी 500 रुपये होते यात. शेट यार, सकाळी पिझ्झा ऑर्डर केला तेव्हा खर्च झाले. इट्स ओके, मी देते. थांब. मगाशी होते. थँक्यू. हा. हॅरी, मूड नको ना घालूस. मला तुझ्यावर पैसे कमवायचा प्रेशर द्यायचा नाहीये, पण माणसाने काहीतरी काम करायला हवं ना. आताच बघ ना, मी बाहेरून आले आणि तू सगळा पसारा आवरून ठेवलायस. हे बघून खरंच मला खूप छान वाटतंय. आय एम हॅपी. खरंच हनी? हो. तुला सांगू हनी, आज ना मी तुला खूप जास्त मिस करत होतो, म्हणून मी ठरवलं होतं की आज सगळं काही करायचं आणि तुला हॅपी करायचं. येस. बघ, आता तुझं मूड सुद्धा बदललंय, हो की नाही? हो, खूप. पण यार मी खूप दमली आहे. आता मी पटकन फ्रेश होते, मग आपण दोघं मिळून गप्पा मारूया. ओके? चालेल. हनी थांब. हनी, काय चाललंय कळत नाहीये. राजकारणात असल्यामुळे या व्हॅलेंटाईन डेला वगैरे आमचा विरोध असतो. मी मुलांना पकडतो, त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल सांगतो. आणि आज हे सगळं भावनामुळे करावं लागतंय. रेणुका, तुला एक गोष्ट सांगायची. कुठली? तू इतकी वर्ष आपल्या संसाराचा गाडा सांभाळलास, त्यासाठी तुझे धन्यवाद. आणि आमच्याकडून तुला दागिने. थँक्यू.